की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, रखवा के राना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्वयो। काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के। सदा प्रीतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आश्रम आपला इंदापूर दत्तवाडी, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। शिदोरी सत्संग हा आपला सत्संग यशस्वी होत आहे। प्रत्येकाला ही शिदोरी हवीशी वाटते। माणसाला खात असताना तोंडी लावायला कोणती भाजी आहे हे कळालं ना की त्याला खावा असे वाटते। आधी नकोशी वाटते, कशी लागते काय माहिती। कोसंबीर नावाचा एक पदार्थ आहे, तो आपल्यातला नाहीये, आपले लोक खात नाही। असं दह्यामध्ये कच्चे फळं टाकून पदार्थ टाकून तो केला जातो। न खाणारा माणूस एकदा खा लागला की खा लागतो। आंबट असून सुद्धा ते गोड लागायला लागते। तसंच आहे मित्रांनो, सत्य हे कडू असतं, पण जेव्हा आपल्याला पचायची जर शक्ती भेटली ना तर ते गोड लागतं। तुमच्या शेतात तुम्ही कधी छन्न्या खाल्ल्या असतील? त्याला वाळूक म्हणतात, बारीक बारीक छन्न्या त्याला असं म्हणतात। तुटीवर लावल्या जातात, वेल असतो तो आणि त्याला वाळूक म्हणतात किंवा छन्नी म्हणतात। छन्न्या हे ना, त्या काही खूप गोड असतात
मीडियम त्यांचं वय झालं की त्या चांगल्या लागतात, जास्त कवळ्या पण चांगल्या लागत नाही, आणि वयाच्या पुढे गेल्यानंतर त्या धोस्टर लागतात, आणि जास्त पिकल्यावर त्या चांगल्या लागतात. आणि म्हणून आमच्या देवाने एक दृष्टांत सांगितलेला आहे. वाळूक, वाळूक म्हणजे शन्या. हे काही करता येतं कवळ्या शन्नीचं, है ना. त्याचा मधला जो वेळ असतो ना, त्या वेळामध्ये त्याला तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, नसले तर त्याची भाजी करू शकता, त्याचं लोणचं पण करू शकता. जे केलं ते होतं त्याचं. आणि म्हणून आपला मधला काळ आहे ना मित्रांनो, हा कुठेतरी आपण खर्च करून टाकतो. शेवटचा काळ आपल्या हातात लागतो, तेव्हा आपल्याला वाकायला, बसायला, उठायलाच वेळ लागतो. कारण वळण लागलेलं असतं शरीराला, तो वाकत नाही लवकर. म्हणून मधल्या वेळामध्ये हे सगळं शिकायचं असतं. म्हणून 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम आहे. वयाच्या 25 पर्यंत ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. नंतर गृहस्थ आश्रम आहे. वयाच्या 25 वर्ष ब्रह्मचारी राहून अभ्यास करायचा असतो की प्रपंच कसा करायचा, परमार्थ कसा करायचा. नंतर तुला त्याच्यात पदार्पण करायचंय, युद्ध करायचंय, संघर्ष करायचंय. नंतर गृहस्थ आश्रम, ज्या वेळेस लग्न होतो त्यावेळेस त्याचा तो गृहस्थ आश्रम सुरू होतो. गृहस्थ त्याला असं म्हणतात. तो संसारिक होतो. तो 25 वर्ष, 50 वर्ष होऊन जातं आपल्याला, हो की नाही. पण 50 वर्ष काय 100 वर्ष आपण जगलो तरी शिकत राहावं लागतं. जर तुम्ही शिकत नाही राहिले ना, आयुष्य फुकट जातं मित्रांनो. कोणताही माणूस चालत असेल, तो काही सांगत असेल, लहान असो मोठा असो, योग्य असेल ते घेत जा मित्रांनो. पुढचा माणूस चालत आहे आणि त्याला ठेस लागली, तो पडला, आपण चालवतोय, तो पडल्यानंतर आपण विचार करायला पाहिजे, हा का पडला. दगड तर नसेल ना, आपल्याला लागेल, सावध झालं पाहिजे, शिकलं पाहिजे. दुसरा माणूस चालत असताना सुद्धा आपण शिकलं पाहिजे. तो माणूस कसा आहे याच्यावर लक्ष देऊ नका, त्याच्याकडनं आपल्याला काय घेता येईल हे ध्यानात ठेवा. गुण घेतले पाहिजे. 50 वर्ष होऊन जातात, गृहस्थ आश्रम होऊन जातो आपला. नंतर वानप्रस्थ आश्रम सांगितला. नंतर लेकरं बाळ मोठाले होतात, त्यांच्या हातात धीरे धीरे द्यायला शिकायचं. आणि कधी कधी दिंडीला जायचं, कधी आपलं स्थान करायला जायचं, कधी यात्रेला जायचं. त्याला वानप्रस्थ आश्रम असं म्हणतात. एकलं एकलं राहायचं, सवय लावून घ्यायची 25 वर्ष. की आपण आता शेवटी आपल्याला देवाकडे जायचंय. म्हणून ते 25 वर्ष साधू संतात आश्रमात देवाकडे घातले पाहिजे, त्यांच्या हातात सोपवलं पाहिजे. जे आपले मुलं बाळ आहेत, सुना आहेत, कौरक राज्य करणार मित्रांनो. किती राज्य केलं ना तर नाही जमू देणार आपल्याला. आपल्याला कोणी बोलण्याच्या आधी आपण पाय उतारा व्हायचा. तुम्हीच बसा हातावर, तुम्हीच करा, आपला मान राहतो. नंतर जे आलं ते घ्यायचं आणि खायचं. 25 वर्ष असं करायचं आणि शेवटी मात्र संन्यास आश्रम सांगितला. शेवटी त्यात पदार्पण करायचं. हे महानुभाव पंथाने सांगितलं असं नाही, प्रत्येक पंथ असं सांगतो की शेवटी देवाला शरण जा. महाभारतातलं एवढं मोठं युद्ध झालं, रक्ताचा पूर वाहत होता,
युद्ध झालं ना झालं की श्रीकृष्ण भगवान पाचे पांडवांना म्हणतात, हिमालयाकडे जा, आता तुम्ही संन्यास घेऊन टाका. महाराज जरा आता उपभोग घेऊ द्या ना या राज्याचा. अरे हे धर्मयुद्ध आहे, उपभोग घेण्यासाठी आपण हे युद्ध केलं नाही. धर्माचं युद्ध आहे. जे सत्याला आड येत होतं, साधू संतांना आड येत होतं, साधू संतांना त्रास देत होते, ते दुराचारी लोक आपण मारलेले आहे. म्हणून हे ध्यानात घ्या मित्रांनो, दुराचार कधी करू नका, पाप करू नका. एक पट जर तुम्ही केला ना 10 पट फेडावला. पाऊल टाकत असताना जपून टाका. वाटतं आपल्याला की आपण एखाद्याची चप्पल चोरतोय, कोणी बघत नाही, पण मित्रांनो तुमच्या 10 जोड्या चपलीच्या चोरी जातील, तुम्ही एकच चोरले. परत फेड करावं लागतं. आपण चतुर समजतो स्वतःला, बघा मी असं केलं, मी तसं केलं, याला काही मेळ नाही लागू दिला. देवाला सगळा मेळ लागतो मित्रांनो. सत्याने जगा, कष्टाने कमवा. जे कष्टाने कमावलेलं आहे ना त्याच्यात सुख आहे मित्रांनो. मुंड्या म्हणून कमवलंय तर सुख नाहीये. शेत तुम्ही करता, शेतीत मेहनत करता, ते खाता, सुखी असता. सकाळी न्याहारी घेऊन तुमची पत्नी येते, चाऊत उभा करतो, मस्त पैकी कांदा फोडून खाता, किती मस्त आहे ना. काही लोकांना टाइमच नाहीये, पत्नी सोबत ते जेवू शकत नाही. रात्री आले तरी ते टाकून येतात, ही जेवून बसलेली असते. खरंय ना, परिवारात सुख नाही घेत आहेत. म्हणून सुख घेण्यासाठी आपल्या परिवारावर प्रेम करा, चांगलं राहा, मिळून राहा. काही अर्थाने मित्रांनो जास्त धावपळ करू नका. म्हणून शेवटी संन्यास आश्रम सांगितलेला आहे. तो कसा कोणी केला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जात भेद नाही केला, जाती भेद नाही केला. सगळे जीव आहेत. स्त्रियांना सुद्धा समान हक्क दिला, पुरुषांनाही तोच आणि स्त्रियांनाही तोच. फक्त त्या स्त्रिया आहेत, लेपीट त्यांचा तो गुण आहे. पण त्यांना कशात कमी नाही ठरवलं. काही लोक तर चूल आणि मूल एवढ्याच साठी त्या स्त्रीचा उपयोग करत असतात. त्यांना कधी मंदिरात नाही, कधी नाही, कुठं नाही, कशात नाही. आता सरकारने त्यांची बाजू घेतली म्हणून थोडंसं आरक्षण भेटलं, नाही तर खूप अवघड होता मागचा काळ. हे ध्यानात घ्या. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कोणावरच अन्याय नाही केला. प्रत्येक माणूस सुधारतो मित्रांनो, त्याला सुधारण्यासाठी गुरु भेटला पाहिजे, मार्गदर्शन भेटलं पाहिजे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुकतो, चुकत नाही असं नाही. प्रत्येक माणूस चुकतो. त्यालाही कळतंय की आपण आपल्या परिवाराला टाइम देऊ शकत नाही, वेळ देऊ शकत नाही, दुसऱ्यांना वेळ देतोय. आपल्याला त्यात आनंद नाहीये. आपले घरचे लोक तमतम करताय, आपण तमतम करतोय. घरी आलं की त्या ठिकाणी लवकर कसे 2 घास खाऊन तो लगेच बाहेर निघून जातो. अरे जेव्हा थोडस पोटभर जेव्हा ते काय जेवतील, तिकडे आहेत ना खाऊ घालणार आहे. तमतम होती का नाही बघा तुम्ही. हा असा प्रकार आहे मित्रांनो. पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका संभाराची कथा सांगितली. संभार मांग कोणाला दूर नाही केला आमच्या स्वामींनी. मांगाच्या हाताचा लाडू श्री गोविंद प्रभू महाराजांनी रुद्रपूरला खाल्ला. काही लोकांना तर विटाळ होतो. मित्रांनो, विटाळ हे काय आहे अजून कळालं नाही. मला सांगा, काही गोष्टीचा विटाळ होतो, मग तुम्ही ज्या वेळेस शेंबूड शिकरता त्यावेळेस विटाळ व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही सकाळी चिपडं काढता त्यावेळेस ही विटाळ व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही कानातला मळ काढता त्यावेळेस ही विटाळ व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही लघवी आणि सोच करता त्यावेळेस ही विटाळ व्हायला पाहिजे. काही गोष्टीचाच का विटाळ होतो हे अजून कळत नाही.
मित्रांनो, 9 द्वार आहेत आणि 9 द्वारातनं पाणी वाहत असतं. जर हे पाणी जर नाही वाहिलं ना तर हे शरीर जिवंत राहणार नाही. म्हणून ते पाणी निघत असतं. आणि त्याचा लोक अंधश्रद्धेनं दुसरा त्याचा हे केलेला आहे. माणूस वरतून स्वच्छ असण्यापेक्षा आतून स्वच्छ पाहिजे, मनातून स्वच्छ पाहिजे. काही लोक वेडे बनून पेढे खात असतात. तुम्ही म्हणत असता त्याच्या शब्दावर ध्यान नको ठेवू, बोलतोय पण करतोय याच्या नको नादी लागू. काही लोक आतही तसेच आणि बाहेरही तसेच असतात. काही लोकांच्या मनात आणि ध्यानात काहीच नसतं, ते सरळ बोलत असतात. 3 प्रकारचे लोक आहेत. काही उदास आहेत, जाऊ दे आपल्याला काय करायचं. काही लोक अनुकूल आहेत, नाही चांगलं आहे बरं का. काही लोक प्रतिकूल आहेत, अरे काय तिथं सगळे खाऊन पोषेले ते, तुम्हाला कळत नाही, लागले पळायला त्यांच्या मागं. असे काही लोक असतात. हे 3 प्रकारचे लोक आहेत मित्रांनो. तुम्ही कितीही चांगलं वागा, तुम्हाला हे 3 प्रकारचे लोक भेटणारच, तुमची चुकी काढणारच. पण मित्रांनो, लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा, देवासाठी जगा. हे देवाने स्पष्ट सांगितलंय. जातीभेद कधी करू नका. आपण ब्राह्मण आहेत, पण केव्हा गुण कर्म विभाग. आपण जर समजा गुणाने युक्त असलो, जर आपण शूद्र असलो आणि ब्राह्मणासारखे आपल्याकडे गुण असतील, वागणं व्यवस्थित असेल, बसणं व्यवस्थित असेल, बोलणं व्यवस्थित असेल, तर आपण ब्राह्मण आहेत शूद्र असलो तरी पण. आणि ब्राह्मण जर समजा ब्राह्मणाचे षटकर्म सोडून, गुण सोडून, धर्म सोडून जर शूद्र लोकांसारखं वागत असेल तर ब्राह्मण असून पण तो शूद्र आहे. गुणावर माणूस ठरवला जातो, लोकांनी जातीवर ठरवलं. गुणावर त्या माणसाला त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की हा असा आहे, हा चांगला आहे, हा ब्राह्मण आहे. एखादा व्यक्ती शूद्र असल्यानंतर चांगला असतो, ब्राह्मणासारखं त्याचं वागणं असतं, पण तो शूद्र आहे ना म्हणून त्याला घेत नाही आपल्यात. आमच्या स्वामींनी हा भेद नाही ठेवला, सगळे आपले आहेत, सगळे जीव आहेत असं म्हणायला लागले. आणि म्हणून मी एक तुम्हाला ती कथा सांगणार आहे की तो शूद्र चांभार स्वामींचा आणि त्याचं कसं दर्शन झालं आणि स्वामींचा त्याला वेद लागला. इतका वेद लागला, इतका वेद लागला की शेवटी त्याने संन्यास आश्रम स्वीकारला. नामे वेद, नामाने वेद होतो मित्रांनो. बघा तुम्ही, तुम्हाला वेद झालेला आहे, आवडी संचरली म्हणून तुम्हाला सवड भेटलेली आहे. आवड असले की सवड होते मित्रांनो. तुम्ही 4 किलोमीटर इथं पायी येता, गाडी येता, तुम्हाला काहीतरी वाटतंय की आपण काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. कोणाला नाही वाटत की आपल्याला मोक्ष पाहिजे, सर्वांना वाटतं. पण आपण थोडस रस्ता आपला चुकलेला असतो आणि म्हणून आपल्याला जाऊ द्या असं वाटतं, बघू नंतर कधी असं वाटायला लागतं. तर मित्रांनो, एकदा का आपल्या हृदयामध्ये बी उगायला लागलं ना, बी उगत असताना आधी फुगत असते, म्हणजे जीवामध्ये जीव येतो तिच्या. पाणी जेव्हा तिच्यावर पडतं ना तेव्हा ती फुगते. तुम्ही कापूस लावला असेल ना, फुगते ती. धर्म तुम्हाला फुगवतो, पाणी घालतं. हे शास्त्र आहे ना, तुम्हाला पाणी घालतं. जर हे तुम्ही ऐकणारच नाही, पाणी घेणारच नाही, ज्ञानामृत घेणारच नाही, तर तुमचं बी असून सुद्धा उगणार नाही ना मित्रांनो. मग कधी कोणाचंही ऐकत जा, श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ज्ञान श्रवण करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. शाळेमध्ये आपण जातो, जे
मुलं पुढच्या टेबलवर असतात ते ध्यान देऊन ऐकतात, श्रवण करतात. मागच्या टेबलवरचे धिंगाणा करतात, ते मागेच राहून जातात. मित्रांनो, हे ध्यानात घ्या. आपण जर जागा पुढे नाही सापडली, आपण जर मागे असतो, तर मागे असताना सुद्धा लक्ष त्यावर ठेवा, लक्ष केंद्रित करा, विजय होईल तुमचा. जीवन जगण्याला अर्थ नाही मित्रांनो, जीवन कसं जगायचं याला अर्थ आहे. खरंय ना? छत्रपती राजांनी आपल्याला सांगितलं कसं जगायचं, संभाजीनं सांगितलं कसं मरायचं. मेला बिना तर असा तसा नाही मेला. काय दरबारात गेला पण वाकला नाही, सांगितलं मी तुम्हाला. का त्याचा कणा तिथंही टाईट होता. मी वाकणार नाही, माझा धर्म आहे तो मी पाळणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्यामुळं आज या ठिकाणी आहोत मित्रांनो. त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि आपण जर त्याने स्वातंत्र्य मिळवलंय, त्याच्या जमिनीत जर 23 रुपयाचा माणिकचंद खाऊन थुकत असतो तर काय अर्थ आहे मित्रांनो. आपण करणार तर काही नाही, पण ती जागा तरी घाण करू नका, जेणेकरून त्यांनी बलिदान दिलं आपल्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून स्वातंत्र्य हा मोक्ष आमचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. हे स्वातंत्र्य कधी मिळतं? जेव्हा आपल्याला कळायला लागतं, ब्रह्मविद्या कळायला लागते, ज्ञान कळायला लागतं, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटतं. नाहीतर आपण कर्मात बांधलेले आहोत. शेवटचे 25 वर्ष तरी देवधर्म करा, सगळं त्यांच्याकडे द्या. नका घेऊ वाटलं संन्यास, नको वाटत असेल तर, पण त्यांना सांगायचं वर्षाला एवढे द्या. मी 4 धाम म्हणा, सगळे स्थान, 1650 तीर्थस्थान, हे सगळे करणार. आतापर्यंत आम्ही तुमच्यासाठी केला, आता तुम्ही आम्हाला देवधर्म करू द्या, एवढंच करा. त्यांना सांगू नका आता हे लाव ते लाव, या ढल्यात ते लाव, या ढल्यात हळद लाव, त्या ढल्यात अद्रक लाव. ते म्हणत नाही, इथं अद्रक नाही, इथं हळद लावू, त्याच्यावर जमत नाही, आणि मग तुम्ही होऊन जाते. त्याच्यात डोकं घालू नका, काढून टाका डोकं. आतापर्यंत आपण तेच केलं, त्यांनी आपलं ऐकलं. आता त्यांना सांगू नका आणि त्यांचा आपण ऐकू नका. आपला देव आपण करा. अशा प्रकारे एका चांभाराची कथा, त्या चांभाराला वेद कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर अशी लीळा आहे, ती आपण बघणार आहोत. मग मार्गी चर्मकारा स्थिती विद्या प्रदान. बीड जिल्ह्यामध्ये पोहीचा देव आहे मित्रांनो, गेला असाल कधी तुम्ही. अतिशय रम्य असं ठिकाण आहे, एकांत आहे. मार्गामध्ये म्हणजे मार्गाने जात असताना स्वामीला चर्मकार भेटला, म्हणजे चांभार भेटला. देव दिसायला इतके सुंदर होते की चांभार असून सुद्धा जवळ आला, देवाला हात जोडले, दंडवत घातले. महाराज, मला तुम्हाला विडा देता येईल का? माझ्याकडे पानपुडा आहे, मी जातीनं चांभार आहे, माझ्या हातचं तुम्ही खाणार? देव म्हणले, येत तैसे काही नव्हे. आम्ही असं जातभेद करत नाही, याचा हाताचं खायचं नाही, त्याच्या हाताचं खायचं नाही. हात तर सगळ्याचे सारखे आहेत, हाताला काही लागलेलं थोडंच असतं, आणि लागलं तरी हातातून रक्तच निघणार आहे ना. सगळ्यांचं रक्त तर सारखंच आहे ना, मग त्याच्यात का एकमेकाला दूर करायचं? ठीक आहे म्हणजे आम्ही खातो. तो चांभार स्वामींना रस्त्यात भेटलेला आहे. मग विडाजवळ
मार्गी जात असताना वाटामध्ये पोहे म्हणजे पाण्याचा टँक हौद. पूर्वी जंगलामध्ये कोरीव हौद केला जाता, अजून सुद्धा आहेत काही जंगलामध्ये, किल्ल्यावर, वेरूळच्या लेणीत त्याच्यात पाणी साचतं. तसा हौद म्हणजे पोहे म्हणजे पानपोही, त्याला पानपोही पण म्हणू शकता. तर त्या ठिकाणी पाणी प्यायचं असतं. पण खरंच ते लोक खरंच इमानदार होते. पाटलाचं एवढं ऐकायचे ना, ते हौदावर जाऊन पाणी सुद्धा घेऊ शकत नव्हते आणि ते सुद्धा जात नव्हते. दुसरं कोणी येणार पाणी भरायला तेव्हा त्याला त्यातनं पाणी काढून दिलं जायचं. त्याला वाटलं कोणीतरी येईल, आपल्याला पाणी पाजेल, आपण पाणी पिऊ आणि मग जाऊ. तोपर्यंत इथं या स्वामी बसलेले झाडाखाली स्वामींसोबत बसू. बसले त्या ठिकाणी. मग पिंपळाचं झाड होतं त्या ठिकाणी. मग त्या वृक्षाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विराजमान होते, बसलेले होते. मग त्या ठिकाणी एका गावाचा हाट म्हणजे बाजार होता. पूर्वी बाजाराला लोक पायी जात होते, सायकल सुद्धा नव्हती. सायकल जर एखाद्याने घेतली ना श्रीमंतानी, तर सगळे लोक काम सोडून बघायचे, सायकल घेतली यांनी, कशी चालते, काय नवल वाटायचं मित्रांनो. आता तुमच्या घरी सायकली, गाड्या, घोड्या किती उभा आहे कोणी बघा ना. पूर्वी त्याचं खूप महत्व होतं, कारण ते नवीन असायचं. अशा प्रकारे बाजार करण्यासाठी नवरा बायको जात होते. आता जात नाहीये दोघ जण. नाही तर पूर्वी नवरा बायको एका विचाराचे असायचे. दोघे मजुरीला जायचे, कामाला जायचे, हप्ता घ्यायचे. सोमवार, रविवार, मंगळवार जो काय असेल हप्ता व्हायचा आणि आमका बाजार अमक्या दिवशी असायचा की आदल्या दिवशी पगार होते मजुरीची. हे दोघेही त्यांनी पगार घेता आणि मग दोघेही बाजारला जातात. 2 पिशव्या बाजार आणायचा. तुम्ही आणला असाल माहिती, बाजारला जाऊन बस 2 किलो बाजरीने तर 2 किलो ज्वारी आणावं लागायची. खायला सुद्धा कमी असायची. छटाक साखर, पत्तीची पुडी 50 पैशाची आणावं लागायची. इतकी गरिबी काढलेली आहे. आता आपल्याला जास्त झालं ना, आणि जर आपल्या जर ताटात केस निघला की आपण ताट फेकून देतो. माणसाला मात उत्पन्न होतो जास्त झालं. मात उत्पन्न होऊ देऊ नका मित्रांनो. एक दिवस असा येईल की ते घास भेटणार नाही. मग चांभार आणि चांभारी बाजारला गेलेल्या आहेत. मग आता बाजाराला गेले, बाजार घेऊन आले. दोघांनी 2 पिशव्या आणल्या. डोक्यावर तहान लागली. मग सांभाळला तहान लागलेले आहे. आणि मग त्या पोह्यावर, त्या पानपोहीवर उदक पिण्यासाठी आलेला आहे. मग आणि बघितलं त्या पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले आहेत. आणि मग देवाकडे आला, जवळ आला, दंडवत घातले. महाराज दंडवत आहे तुम्हाला. श्री चरणाला लागला, पुढा बसला, स्वामींना बघत बसला. मग आळकीता काढला, पानपुडा काढला आणि विडा करत होता. पूर्वीचे लोक पानं खात होते का? पोट साफ राहतो, गळा साफ राहतो. आजकालचे लोक विडा खातात, त्याला चुना लावतात, मग इथं ठेवतात आणि इथं भोकाड पडतं. त्याला कॅन्सर म्हणतात. त्याच्यावर लिखाण केलंय आता सरकारने ते सांगितलंय. तंबाकू जानलेवा है, इससे कैंसर होता है.
सावधान लाल चित्र असतं. पण काही ना वाचताच येत नाही ना, म्हणून ते म्हणतात आपल्याला वाचताच येत नाही. मग त्याचं पोरगा आणायला जातं, पप्पाला सांगतो, पप्पा म्हणे काय, ये जानलेवा है, इससे कॅन्सर होता है. आणि इकडं नाही शिकलं खरे खरे ना. मग त्याला पोराला माहितीये पप्पाला वाचता येत नाही, आणि म्हणून सरकारनं त्याच्यावर चित्र ठेवलेलं आहे. कशाचं? इंगळीचं, विंचूचं. मग ते पोरग म्हणत, तुम्हाला वाचता येत नाही ना, हे बघा विंचू याच्यावर तोंडात चावेल. बरोबर, ठीक. काही लोक समजून गेले, नको हे ना, खूप अवघड आहे मित्रांनो, ते करू नका. दुसरं काही खा, लवंग खा, इलायची खा, काही सुगंधी अजून घ्या, पण हे माणसाला आहे ना त्रासदायक आहे, हे खाऊ नका. पानं खा, विडा खा, मस्त पानपुडा जवळ ठेवा. पूर्वीच्या बाया पिशवीमध्ये पानपुडा ठेवायच्या, सोबत चुना ठेवायच्या, काप ठेवायच्या, त्याच्यात पानं ठेवायच्या. ते पितळाचं असायचं इतकं लावून, मधल्यात पानं, इकडल्या बाजूनं चुना, इकडल्या बाजूनं काप. माहिती तुम्हाला? पिशवीत पिशवी असायची कमराला. आता त्या बिचाऱ्या आहेत की नाही काय माहित, त्यांना पिशवी आहे की नाही. आता ती नवीन आमच्या लोकात निघाली, म्हणजे आमच्या काळात खरंच ती कधी कोण घेऊन जाईल काही सांगता येत नाही. चालता चालता गाडीवर पण हात घालतात, खरंय की नाही? अहो पिशवी कुठं ठेवली हे कळत नाही, कमराला असते ना, कळत नाही. आणि पिशवी जरी नेली एखाद्याने तर पिशवीत पैसे सापडत नाही. कलाच आहे. 7 खिसे असतात आणि खिशात खिसे असतात. लेकराला एखाद्या वेळेला सापडली ना गाडी घेण्यासाठी, तो 5-50 रुपये 50 पैसे काढत असतो. मग तो म्हणतो ठीक आहे, आजी म्हणते घे याच्यातून 2 रुपये. सगळ्यात हात घालून बघतो ते. पैसे तर आहेत पण पैसेच निघाला म्हणे त्यातनं. शेवटी आजीला यावं लागलं, त्यातनं द्यावा लागले. खरंय ना? म्हणून असं करा की जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही, निरोगी राहील. असं खा, पानं खा मस्त पैकी. पूर्वी पाहुणे यायचे ना टिळ्याला, लग्नाला, माहिती असेल तुम्हाला, बघायला, तेव्हा पान पुडा ठेवायचे समोर. जेवण वगैरे झाले ना की पान काढायचं, इथं ठेवायचं. माहिती ना तुम्हाला स्टाईल? तुम्हाला वाटतं का आता तुम्ही स्टाईल हाणता? काही लोक अशी स्टाईल हाणतात ते गुटखा खाऊन. खरे की नाही? त्या लोकांची स्टाईल बघा किती भारी आहे. इथं पान ठेवता, त्याचा देठ असा मोडता, तोंडात टाकतात, इकडून फिरवता, आणि मग चुना घेता, आणि मग ते बोलतात. किती करे आहे ना असंच? हे सगळं असंच आहे मित्रांनो. तिच्यातले काही हुशार असतात आणि काही थोडेसे लावून सांगणारे असतात. ते म्हणता आम्ही चुना लावेली बरं, म्हणजे पुढच्याने 2 एकर शिल्लक सांगितलं की ते म्हणतो चुना थोडा पातळ आहे, म्हणजे समजून जायचं पुढच्याने की पुढचा हुशार आहे. आपल्याला सांगून सुद्धा कळत नाही. पूर्वीचे लोक नुसते बसण्यावरून उठण्यावरून त्या ठिकाणी ओळखायचे. काय माहितीये ना सगळं? पोरगी चालताना, बसताना, पोरगी पाहायला येत होते पूर्वीचे लोक. सगळं नुसतं असं चालताना, बोलताना, बस तेव्हाच सगळं व्हायचं, ओळखून घ्यायचे. असा प्रकार आहे मित्रांनो. सावध राहा, असं खा जेणेकरून आपल्याला निरोगी राहील, त्रासदायक नको. तो पुडवा टवा काढला स्वामींना, तो म्हणतो महाराज मी तुम्हाला विडा करून देतो. मग काय म्हणतात देव? आम्हाला काही होत नाही, द्या तुमचं पानही आम्ही खातो.
आताही बघा तुम्ही, आता विसरायला लागले आमचे लोक, सुना कोणालाही मागता आमचे लोक. खरंय ना? मग याला कळायला पाहिजे ना, त्याचं बोट कोणतं, कसं त्याच्यात घालतं, ती तिकडं चोळतं, मग आपण त्याच्या बोटाचा कसा खावा, हे ना आलेलं जाग्यावर. मग आमच्या स्वामींनी सांगितलं, विटाळ माणूस नका. अहो महानुभाव संप्रदाय इतका चांगला आहे ना, काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे, काहीच करायची गरज नाही. मेला का मर, पुन्हा त्याचं काही करायचं नाही, पण जिवंत आहे तोपर्यंत त्याची एवढी सोय घ्या की तो खुश झाला पाहिजे. त्यांनी वाटलं पाहिजे की अरे माझ्या पोरांनी, माझ्या सुनांनी मला मरुस्तर खाऊ घातलं, मला सेवा, माझी सेवा केली. मेल्यावर काय माहिती होतो कुठे तुम्ही कुठे, आणि मेल्यावर त्याला तुम्ही जेव घालता किंवा अजून काही करता, तो खातोय की नाही हे तुम्हाला तरी काय माहिती. जिवंतपणे त्याच्यावर प्रेम करा मित्रांनो. मेल्यावर तुम्ही त्याच्या पाया पडता, जिवंतपणे पडा, दंडवत करा त्याला, बरं वाटेल त्याला. अरे वा, एखाद्या वेळेस सुनबाई माहेरी जातील, पाया पडून नाही गेली ना, मग कळतंय है ना, तितक्यावरूनच सुरू होतं. मामजी म्हणतो जाऊ दे, सासूबाई मुद्दामून मागच्या घरात जाते, जाताना येते की नाही मला पाया पडायला, माझ्या जीव हाक न्यायचा. आणि ती हुशार असते, मामजीच्या आधी असं पाय धरून पाया पडते, मामजी खुश. आणि आता ही मुद्दा म्हणून गेली, तिला माहितीये आपल्याला वाकड चलते. ती म्हणते आत्याबाई एक नाही दोन नाही. मग तिकून आल्यावर बोलायला होईल ना, केव्हाची बोलत होते, कुठे तुम्ही कुठे गेले काय माहिती, आणि गाडी उठली असती ना. पण ती मग मामजीला येऊन सांगते, गेली तर पाया पडून नाही गेली माझ्या, आल्यावर बघते चिपस माया पाया पडली ना, मी काय उठली नाही का, तिकडे काय गेली होती, काम नाही का मला, ही मुद्दामून गेलेली असते. खोडसरपणा आहे मग मित्रांनो आपल्यामध्ये. आणि तिथंच मामजी जवळ बसली असते, ती पाया पडूनच गेली असती ना. खरे कुठे असा प्रकार आहे मित्रांनो. पण उगाच खोडसरपणा करता लोक, आणि त्यामुळं घरी तमतम निर्माण होते. आणि म्हणून इतकं त्या ठिकाणी मान माणसाला लागला नाही पाहिजे, आणि पुन्हा त्याच्यावर जास्त काही केलंही नाही पाहिजे. मग पोफळ फोडणा घेतला, 2 फोडी केल्या, विडा केला, आणि विडा करून देवाला दिला, देवाचे श्रीचरण धरले, दंडवत केला. मग दिला, फोडी दिल्या हातामध्ये, स्वामींच्या श्रीकरामध्ये दिल्या. मग काय झालं, मग मागीला करोनी सांभारीन आली. आता हा माणूस होता तटतट चालला, तिच्याकडे वजन होतं, तिने एक बाजाराची पिशवी आणली, ती आली मागून, ती बसली तिथं स्वामींजवळ, तो बसला. तिच्या प्रकारे तिने दंडवत केला स्वामींना. पण आता स्वामींचं आणि सांबाराचं बोलणं झालं, बसणं झालं, विडा एकमेकाला दिला, आपणही करत असतो, हाय का रे म्हणत असतो का नाही. नाही रे भाऊ काही नाही, आता जाईल दुकानात मग आम्ही, तुझ्याजवळ कधीच काही नसतं. आणि काही लोक असून त्याच्या तसंच ठेवतात, दुसऱ्याच काढतात, याचा त्याचा विडा खातील, त्याच तसंच ठेवतील, दुसऱ्या दिवशी आपल्याला कामी. हे असंच आहे, नसेल ना अनुभव येईल तुम्हाला. खरंच नाही, महानुभाव पंथाचे शास्त्र आहे ना, अनुभवी आहे, अनुभवी. मग आता ती पण आली, देवाला विडा दिला, त्याच्या पत्नीलाही दिला, त्यांनी मिळून मिसळून खात होते पूर्वीचे लोक. तू पण खाय पान है ना. आता जर आपण जर तंबाखू खात असो आणि जर आपल्या पत्नीला आपण तंबाखू दिला तर अवघडच व्हायचं. जर पानाचा विडा जर आपण खाल्ला तर आपल्या पत्नीला द्यायला काय हरकत नाही, ती खाऊ शकते. त्या चांभाराने चांभारीला सुद्धा विडा दिला.
देवालाही दिला. मग आणि त्यांनी पण एक विडा घेतला. असं त्या ठिकाणी त्यांनी तो पानाचा विडा खाल्ला. मग ती काय म्हणते चांभारीन, चला म्हणे आता घरी जायचंय ना आपल्याला. आता स्वामींजवळ बसल्यामुळे याला बसावंच वाटायला लागलं, उठाच वाटायला. संत, मठ, मंदिर या ठिकाणी माणूस शांत होतो मित्रांनो. अशांत झालो आपण घरी की पारावर जाऊन बसतो, चेहरा उदास असतो. मित्र येतो, काय झालं बसला म्हणे आज. काय नाही पण थोडा चेहरा सुकलेला दिसतो म्हणे तुझा. नाही म्हणे काय काहीतरी आहे काय म्हणे रोजचीच कटकटी राहा. मग ते सांगायला लागतं हे ना असंच. त्या पारावर थोडं त्याला बरं वाटतं, बाकी तर कोणाच्याही वाट्यावर बसलं कुठेही बसलं त्याला काहीच खरं वाटत नाही. मग त्याला पारावर बरं नाही वाटलं ते मंदिरात जातं. मग मंदिरात बरं नाही वाटलं ते संताकडे जातो, साधूकडे जातो, आश्रमात जातं. बाबा लय चक्कर चालू आहे, ठीक आहे ये इकडे अंगाला घे. त्याला बरं वाटतं. असं करा आता. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता तसंच करू, फरक पडेल ना. हो मग असा प्रकारे मित्रांनो हे शांत होण्याचे ठिकाण आहे. तर शांत असतो माणूस. म्हटलं विचार तुमच्या विचारामध्ये जाणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मग आता त्याची पत्नी मध्ये चला आपण गावात जाऊया. झाला आता आपण तहान वगैरे पाणी गिनी पिलं, स्वामींना विडा दिला, मी खाल्ला तू खाल्ला, चला. मग सांगत गेला म्हणजे गुरु वासर सगळे झाले. म्हणजे झाकळ पडलेली आहे, झाकळ पडली ना, बाजार करून आले, चला म्हणजे आता घरी जाऊया आपण. मग काय म्हटलं, अरे थांब ना म्हणे पारूख. अरे पारूख होते ना म्हणे, जरा दम धर ना. पारूख होतं ना तुम्हाला 2-2.5 पारूख होत असतो त्याला. आता आमचे लोक दुपार म्हणतात. हे इंग्लिशचे महिने आमच्या डोक्यात घुसले ना, तर आम्हाला पारूख फिरूक काही कळत नाही. एखाद्याने आता पारूख म्हणलं की ते कोणतं पाखरू कोणतं पारूख असं म्हणायचोय. नवीन पोरग पोरी खरं की नाही. पारूख म्हणजे दुपार झाली आता, आवरा लागा कामाला, त्याला पारूख असं म्हणतात. मग आणि मग जाऊया, थांब थोडा वेळ मग जाऊया आपण. मग आता तिला निघायचं होतं. आता याला कळच ना किती टाइम झाला आपण इथे बसलो. पुन्हा अर्धा 1 घंटा झाला, ती शांत बसली. मग तिनं पुन्हा म्हटलं चला म्हणे आता जायचं नाही आपल्याला घरी, कवरत बसता म्हणे बाबाजवळ. मग गोरुवे वगैरे सगळे गावाकडे गेले म्हणे. आता सोबती कोण नाही आपल्याला. मग वेळ झालेला आहे म्हणे, झाकड पडत आहे, चला लवकर जायचं आपल्याला गावाकडे. अरे चल म्हणते ना मी. काय तुझा काही विचार बदलू राहिला काय? कोणाचा काही लुटायचा विचार आहे काय? वाटाने काही वाटामध्ये पांदीच्या वरतून किंवा खड्ड्यात किंवा लवणात लोक बसतात कायसाठी? हे बाजारून आले का लोक त्यांना लुटायचं. तुला ते करायचं काय? त्यामुळे थांबतो रे म्हणे आमदार पडूस तर. आता देवाजवळ बसून याला उठावच वाटना. हे शांत झालं ना तिथं, याला नाही गाव वाटना आणि हिला वाटते घराकडे जावा आपल्या प्रपंचाला. असा प्रकार झाला. एकाला वाटतं देव करावा आणि एकाला वाटतं चालावा. तसंच आहे वडातान. पत्नीला वाटतं देव करावं, याला वाटतं काय एखाद्या बार ते येतं म्हणजे नवरा येतो आणि पत्नी म्हणजे काही काम नाही, बाबा लोकांच्या माग लागेल. असा प्रकार आहे. म्हणजे कधी ना कधी एखादा भाग्यवानच असा असतो की ते दोघं सारखे असतात, विचाराचे असतात. नाहीतर एक इकडं वळतं आणि एक इकडं वळतं. 2 बैल असताना एक शिवडाव पडतं आणि एक नीट चालतं. असा प्रकार आहे प्रपंचाचा. मग चला उठा, जायचंय आपल्याला गावाकड. मग 3दा म्हटलं लवकर आवरा, निघायचंय आपल्याला, निघायचंय आपल्याला, निघायचंय आपल्याला. ते ऐकायला तयार नाही. चांभार देवाजवळच बसेल, उठच ना.
मग आता देव बसेल आणि ह्या दोघांचं सुरू झालं आणि हे देव दोघं देवाकडे आले. देवाने काय बोलवलं का है ना, पण देवाजवळ त्यांना चांगलं वाटायला लागलं, शांत वाटायला लागलं, तिथंच बसले. मग त्रिशुद्धी तैसेच म्हटलं, थांब पारोख, थांब पारोख. आता पारोख होऊन गेला, अंधार पडून राहिला ना, तरी याच पारोखच चालू आहे. मग काय म्हटलं, हे बघ तू जर येत नसला जाऊ का मग मी. आता तिला काय वाटलं, हे गाईच्या गोऱ्यासारखं जसं ते एक वैरण घेत ना, गवत घेत ना, मग ते काय होतं, ती बाई काय करते, तू इंडियाची बगलात घालते. त्या शेतकऱ्यांना सगळं माहिती. आणि मग ते गोर गणाय आखडत नाही किंवा ओढत नाही, म्हणून ती एक पेंडी अशी काखात घालते. मग गोऱ्याला वाटतं बघ है ना, आणि मग ते काखातल्या त्या गवतासाठी ते गोर त्या मालकिणीच्या मागं असतात. हे अक्षरशः आहे. मग ती लवकर चालते, ते गोऱ्याच्या तोंडाला लागू देत नाही, पण लागलं की पुढे जाते, आहे ना. असं तस तिला काय वाटलं, मी जाईन मग तू राह इकडच, हा मी जाईन मग. ते म्हणजे जाय, अरे तिला वाटलं इथं आपल्या मागे यायच्या मागे नाही. मग जाय म्हणे तू. आता ही नाटक करत होती, येईन माया माग, कारण लय अवघड आहे. एखादा म्हणतो ना मी जाईन, बाबा कोण जाईन, दीक्षा घेऊन जा ना, खरं की नाही. हा मला सोडून तुम्ही राहू शकता का, असंच आहे, तसंच आहे. मग आणि मग तिला वाटलं आता हा जाय म्हणलाय, मग मी जाईन. गेली ना थोडी, आता तिकडं बघा ना, काय होईना देवाकडेच बघायला, हिलिंग झालं देवा. आणि ती मागं पुढं बघायला लागली, बघतो की नाही, येतो की नाही, ते बघा ना, मी काहीच नाही. तिथपर्यंत गेली बघ, हिला वाटलं तरी येई नाही. मग पुन्हा आली परत, काय म्हणते, हे बघ तू जर येत नसता ना, मग तो मला काही संबंध नाही. हा असंच होत. आपण म्हणतो जायचं नाही माझ्या, नाही नाही, हा दिवाळी आहे, दसरा आहे, पंचमी, आणि तुम्ही काय म्हणता गेलं तर मग बघ, बर बर, असंच आहे सगळं. तसंच झालं, ती परत आली. हे बघा म्हणे, जर तुम्ही नाही आले ना, हा मग येतो का नाही. तो काय म्हणतो, सांभाळ मी येत नाही म्हणे, मी बाबा जवळ बसेल. मग काय म्हटलं, मग या बघ आता शेवटचं विचारते, येतो की नाही. जर येत नसेल ना, तर हा माझ्या माथ्यावर जे लावलेलं कुंकू नाही मोडून टाक. पूर्वी कुंकू मोडलं म्हणजे संपलं, खरं की नाही. हा आता असलं तरी या कानगार, नसलं तरी त्या ठिकाणी हाय नाही, काही घेणं नाही. पण पूर्वी इतका मान होता, त्याला विचारूच नका. ते जर समजा असं जर हाताने मोडलं ना, की लग्न मोडलं समजायचं, है ना. आता लिखाण करावं लागतं, तेव्हा सगळं ते मिटतं, नाही तर मिटतच नाही. मग तो काय म्हणतो, ती काय म्हणते, माथ्याचं जे लावलेलं शेंदुरी ना मोडून टाक. मग काय म्हणतो, काय म्हणतो, अहो फेडला म्हणे, ये इकडं, पुसून टाकतो. दोघांचीच भांडणं सुरू झाली बघ. कथा बघा कशी आहे मित्रांनो. देव चुपचाप बसेल आपल्या पिंपळाखाली, काहीच नाही. देव अजून बोलले नाही, प्रवचन नाही, काहीच नाही. ही बोईच्या देवाची कथा आहे मित्रांनो. मग काय म्हटलं, आता याने कुंकू मोडलं ना, मग पुन्हा तिनं विचार काढला, म्हणजे खरंच मोडायला लागलं. मग ती म्हणे असं नाही, मग कसं, साक्षी कोणी म्हणे. म्हणजे येऊन जाऊन तिथंच आणायचं, म्हणजे याला घेऊन जायचं, काही का होईना. पण हे काही ना, कोण साक्षी म्हणे. मग काय झालं,
मग आता तो बाबाजवळच बसेल होता, देवाजवळच, आणि बाबाशिवाय दुसरं कोणीच नाही, देवच तिथं. काय म्हणतात, ना हे गोसावी देव आहेत का म्हणे इथं, देवा देखता मी हे करतो म्हणे. आता आलं का नाही देवा संकट, संकटच आहे ना, पण देव तटस्थ तटस्थ राहिलो. तुम्ही तुमचं बघा बुवा, मी जर काही म्हणलो तर माझ्या खरं की नाही, तटस्थ. कारण असं कळलं जमत नाही ना, तटस्थ राहिलो. मग पाहिलं देवाकडे, मग काय झालं, काय म्हटलं, काय देव हो. आता ते आता भांडायला बसून ना, काय सांगता, काय देव हो. मग ते तटस्थ राहिले, तटस्थ राहिले. तुम्ही बघा, देव ज्ञान देऊन उतराई होती, ज्ञान दिलंय, तुला काय करायचे तू ठरव. 4 आश्रम आहेत, आता शेवटचा विषय देवाला दे, द्यायचं की नाही तू ठरव. आम्ही जर बोलत म्हणलो तुला नाही नाही दिस तर भांडण होऊन जाईल, त्याच्यापेक्षा तू तुझं बघ. तसंच आहे, आता तुम्हाला ज्ञान झालं, तुम्ही तुमचं बघा काय करायचंय, तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला स्वतंत्र व्हायचंय की नाही तुमचा प्रश्न आहे. तुमच्याकडे नाही व्हायचं तर नाही झालं तरी आमचं काय का नाही. बसा मग, मोसंब्या राखा किंवा अजून हळद राखा किंवा अद्रक राखा, आम्हाला काय, तुम्हाला ते फुकट नाही खाऊ घालणार. जरी शेतात नाही आले ना, तेव्हा त्यांनी ध्यान ठेवा, कडी लावलेली फक्त वाट्यावर बसा. हा लय अवघड आहे मित्रांनो, उतर जाईल नाही तर मागच्या वाड्यात आहे ना असं. सुनबाई सांगते, सगळे सांगणारच ना ते, की शेतात जाता विचार आहे, मग काय कामाचे, इकडे तिकडे जास्त बसू नका, वाट्यावर कोणाचे, आपला वाटा एवढा मोठा आहे. मग मग ते निघाली, असंच आहे, काय सांगा. आणि मग देवाने त्या चर्मकाला बघितलं, नामे वेद स्थितीचा संचार केला, आनंद दिला. मग विद्याचा प्रदान केलं, विद्यादान दिली. चर्मकार त्या ठिकाणी कोण काही विसरून गेला, त्या चर्मकारला स्वामींच्या आवडी लागली. मग सवरच सवड, आता प्रश्नच नाही. मी जेव्हा घरून आलो ना मित्रांनो, घरचे सहसा नेऊ देत नाही. मलाच माहित नाही कसा आलो, पळून यावं लागलं रात्री. मला वाटलं कपडे घेतले, आपल्याला टेन्शन नाही, देव बी होईल, घरचे आपल्या पाया पडतील, टेन्शनच नाही, घरचे घेऊ देतील. हे घरचे मागा लागत, कोणता बाबा देतो बघतो. असाच प्रकार आहे. मला नंतर माहित झालं की हे अवघड आहे, याच्यात आल्यावर पुन्हा पुढे अवघड आहे. नुसतं घेऊनच काय, पुढे अवघड आहे. देव इतका सोपा नाही, तो काय बाजारचा भाजीपाला नाहीये लगेच प्राप्त होईल. पूर्ण आयुष्य द्यावं लागतं मित्रांनो देवाला, तेव्हा कुठं प्राप्त होतो. आपल्याला आयुष्यात नुसतं घर बांधणं होत नाही. मग मग देवापासून अनुपम्य स्थिती झाली, आनंद येत आहे. मग तो आनंद भोगत आहे, तो सांभार. मग आता थोडीशी पातळ झाली, थोडी कमी झाली. मग आता देव विडा दिला होता ना, तो विड्याचा, तो तांबळाचा प्रसाद त्या सांबाराला दिलेला आहे. मग प्रसाद घेतला तो स्वामींचा, त्या सांबाराने विद्या झाली. मग तया तो मी कवन काही ऐसे विसरले, विसरला. आता विद्या झाली, ब्रह्मविद्या झाली.
जशी ब्रह्मविद्या झाली, तुम्हाला ज्ञान झालं ना मित्रांनो, तुमचा मोह कमी होऊन जातो. नाही तर सध्या एवढा मोह आहे, मरुस्तर मोह आहे, सुटत नाही मोह मित्रांनो. या ज्ञानाने मोह कमी होतो. काम, क्रोध, लोभ ये 3 नरकद्वारे, नरकाच्या द्वारात मित्रांनो. जास्त लोभ करू नका. कितीही झालं, कितीही शक्ती झाली, कितीही माल झाला, तर असं वाटतं ना अजून करावं. आणि जे झालंय ते कधी खातो शांततेत, कधी सुख घेतो, कधी त्याचा उपभोग घेतो, का नुसतं जमा करून ठेवतो. उपभोग घ्यायचा टायमाला तो मरून जातो. जमा करून ठेवलंय त्यासाठी लोक बांधायला लागतात. तुझा काय फायदा झाला हा विचार कर. मग आता काय झालं, त्याला विद्या झाली, मग त्या विद्यामुळं त्या ठिकाणी तेज आलेला आहे. आणि मग तेज ते चेहऱ्यावर आलेला आहे. आणि तो कुठं जातोय ना, तर त्या ठिकाणी त्या चेहऱ्यावरून त्या ठिकाणी संत आले, बाबा आले, म्हणून लोक त्याची पूजा करायला लागले. ईश्वर पुरुष आपल्या गावात आले असं म्हणायला लागले. बघा, थोडस ज्ञान झालं की कसे लोक भजायला लागतात, पूजायला लागतात, पाय घालायला लागतात, करता की नाही सगळं. तेव्हा तो स्वामींकडनं विद्या झालेली आहे, त्याची पूजा व्हायला लागली. लोक त्याला ईश्वर म्हणायला लागले, ईश्वर पुरुष आहे असं म्हणायला लागले. मग विचारत आहे तो. आता या गावावरून त्या गावाला जात आहे, पत्नी गेली, आता तो त्यांनी सोडलं सगळं, शेवटी देवाचा झाला. आणि त्याला आनंद येत आहे त्या विद्येमुळे. तो विचारत आहे, या गावावरून त्या गावाला जात आहे. मग काय झालं, मग कोण्या एका गावामध्ये एका त्या ठिकाणी आंब्याच्या गावाला गेले. मग त्या ठिकाणी ईश्वर पुरुष म्हणून वर्तत आहे. गावातले लोक येऊन पूजा करत आहे. आमच्या गावात ईश्वर पुरुष आले असे म्हणायला लागले. पूर्वी येत होते ना काही लोक, पारवा बसायचे, म्हणजे 7-8 जण असायचे. एकाला भस्म गिष्म सगळं असायचा, आणि त्या बाबाचं मौन असायचं. 4-5 जण उभा राहिलेले असायचे. मग गावातले यायचे आणि पाया पडायचे. मग बाबांना काय विचारायचे. मग विचारायचं असलं की ते शेजारचे बोलायचे, बाबाचं मौन आहे. मग ते सांगायचे, बाबा आशीर्वाद. बस आशीर्वाद द्यायला ठेवलं, निघायचं. जास्त बोलायचं नाही. खरे की नाही, त्या बाबाला विद्या आहे की नाही काय माहिती, बाबाचं मौन आहे. खरे की नाही, हे 7-8 जण उभा आहेत ना, त्याला भस्म वगैरे लावलेला असतो. फक्त आशीर्वाद, कारण जास्त बोलायचं नको, काहीच नको. आशीर्वाद घ्या आणि ठेवा आणि चल निघा. तसं नाही ना, हे विद्या आहे इथं, ज्ञान आहे इथं. आणि म्हणून इथं ईश्वर अवतार, ईश्वर पुरुष म्हणून वर्तत आहे. तो चांभार, पुढे जाते ना तो चांभार आहे. सगळे गावातले लोक लागले ना पुजायला, लागले ना भाजायला. आता चांभार माहिती नाही म्हणून लागले भाजायला आणि पुजायला. किती जात भेदी माहिती लोकांमध्ये, खूप अवघड आहे. मग घरी न्यायला लागले, पाय धुवायला लागले, पूजा करायला लागले, जेवायला व्यवस्थित पंचपक्वान, ताट पाट समाया ठेवायला, पदार्थ ठेवायला जागा नाही, असं त्या ठिकाणी त्यांचं गावी होत आहे. मग घरोघरी उटीती म्हणजे स्नान घालतात, उठणे लावतात, आंघोळ करतात, सुगंध टाकतात, फुलांचा हार घालतात. कोणाला विद्या ज्याला त्याला काय चालू माहिती तुम्हाला, आता तेच चालू आहे ना. हा, मग विद्या प्राप्त करा, ब्रह्मविद्या, सगळं मिळेल. पण ब्रह्मविद्या प्राप्त केले की सगळं सुटून जातं, देवाचा होऊन जातो. देवाचं झालं ना की सगळं देव देतो. मग नानीती उटीती, आंघोळ घालताय, चंदन टाकताय, पूजा करताय, धूपारती, मंगळ आरती त्याची करायला लागले लोक. आरती बोलता की नाही, अगरबत्ती दाखवता की नाही, लागले नाही करायला. मग
ठेवायला पदार्थ जागा नाही, याच्यात तूप त्याच्यात हे याच्यात ते याच्यात ते बाबा घ्या. मग बाप सुपोतीवर बसायला झोपायला, मखमली चादर पांघरायला, व्यवस्थित सगळं. आणि घरी तरी चांभार होते म्हणलं काही प्रश्नच नव्हता, गरिबी होती सगळी. मग अशी घरोघर पूजा होत आहे. एक दिवस काय झालं, त्याच्या गावाचा चांभार ह्या गावामध्ये वाहना घेऊन आला. काड्या लावणारे तुम्हाला सांगतो ना, काड्या लावणारे जमा होणारच, त्याला देखवतच नाही कोणी काही झालं वर गेला. याने चुपचाप त्या पाटलाच्या केलेल्या ज्या वाहन आहेत त्या देऊन देऊन घरी जावा ना. हे म्हणे तो गर्दी कशाची, इतकी गर्दी कस का आली म्हणे, मी तो एक देव आलाय म्हणे. हा देवा कोण देव आहे, अवघड आहे. मला तो बघायला. मग आणि मग असं त्याच्यावर ते चंदन ते लय पूजा चालू आहे त्याची. मग काय झालं, गंधाक्षता लिंबलोण पंचप्रकार त्या ठिकाणी नान वहन करत आहेत त्याच्यावर. अशी पूजा चालू आहे. ते का 5 तांबे ठेवतात सगळं व्यवस्थित. हा तुम्हाला फक्त एकदाच असतं ते, नंतर काही मिळणार नाही. नंतर गरम पाणी नसलं तरी चुपचाप घेतात, नाही ना, असा प्रकार आहे. मग असं त्या ठिकाणी व्यवस्थित जेवण भोजन सगळं आहे. हा एक आला चांभार त्याच्या गावाचा आला. मग काय करतो, वाहन होत्या त्या वाहन द्यायला आला तिथं त्या गावात. पुरी पाटील लोकांचे ते वाहन घरी नेऊन द्यायचे. पाय बस मापून घेतला की पाटलाच्या वाहन घरी. पाटलाचा लय दरदरा होता मित्रांनो. हा मग आणि त्यांनी बघितलं, अरे म्हणे आपला सांबार इथं काय करू राहिला. अवघडच झालं म्हणे, आता देव होऊन गेला म्हणे इकडे. चांभाराला कोणी धक्का लावत नाही, विचार. मग कप असायचं एक चांभारला त्या लोकांना द्यायला, कप मागच्या देवळीत चहा प्यायला. त्याच्यात इतकं वरतून चहा टाकायचा. आणि मग तो कप तो बिचारा आणतो धुतो तोच नेऊन ठेवायचा. आता राहिलं नाही ते, होत ना, अनुभवला असेल. तरी मग थरीला दम निघत नाही. मग थरी जाऊन चुलीतला विस्तू घेऊन येते पळीत. कशात टाकायला, त्या कपात चिटकला असून काही याच्यात. आणि मग त्याच्यात ठेवते, मग परतून पाणी टाकते, मग असं करते काढीन, मग असं इसळते. म्हणजे इतका इटाळ लागले त्या कपाला. आता कुठं चहा प्यायले, कुठं काही काही तिथं लेक पैत, इथले तिथं कापले खापले, काय काय चालले. तिथंच बसून चहा प्यायतात. तेव्हा काही होईना आता यांना. अरे आमचे देव तेव्हापासून सांगत होते गेल्या 800 वर्षापासून की असं करू नका, हे अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका, कोणाला लांब करू नका. शिव नाही काय कोणी ऐकलं नाही आमच्या देवाचं. आता तेच करायला ना, सगळं करावं वाटतं ना तुम्हाला, नाही वाटतं ना ते. असंच मित्रांनो, सत्य सगळं सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान एक दिवस इतकं उदयाला येईल, सगळीकडे महानुभाव संप्रदाय निष्पन्न होईल. हे सत्य आहे. कोरोनामध्ये कोण गेलो पिंड पाडायला, कोण गेलो पाणी पाजायला, गेलं तू कोणी. आमचे ते आतापासून सांगताय नका करू, नका नादी लागू त्याच्या. कोरोना बंद झाली, झालं सुरू पुन्हा. पाणी पाजायला चालले, त्या चंदनाच्या पानाने पाणी पाजिता. जिवंत आहे तेव्हा बाप म्हणतो पाणी आण रे, ते म्हणतो आण रे थोडं. त्याला तिला ऐकू जाईना, तिला मिळ नाही, याला मिळ नाही. ती बसलो तिथंच, अजून पाणी पाजणं जिवंत आहे तेव्हा. आता मी आल्यावर पाजू राहिला. म्हणून जिवंत आहे तोवर प्रेम करा त्याच्यावर. नका असं सारखं इकून बसान तिकून बसान. थोडस आपल्याला काय झालं की इकून बसा म्हणून तुम्हाला तिकडच बसता म्हणतो मी.
ते बिचारा त्याच्याच घरात टिकून बस तुम्ही नंतर आले. त्यांनी बांधले स्वतः ते घर. काय वाटत असेल त्याला? त्यांनी घर बांधले त्याच्यावर. त्याला ते घरामध्ये असं राहावं का नाही, ठेवावं का नाही असं करता लोक. असं करू नये मित्रांनो. त्याला माहितीये काय काय केलं त्यांनी. कपडे नाही घातले तुमच्यासाठी त्यांनी, भेंडे पाडले, घर बांधलंय. मग काय म्हटलं? अरे अरे तुला काय झालंय? काय करतोस तू इथं? तू आमका तमका नाही का म्हणे? का इथं देव होऊन बसला म्हणे? तू सांबार नाही का म्हणे? आई वडील बाप तिकडे बघायला लागले म्हणे आणि तू इकडे देव होऊन गेला. तो आला बघ ते लावायला त्याच्या गावातला सांबार. हा इकडे देव झाला म्हणून. मग ब्राह्मण लोक त्याची पूजा करत होते ना. कोणाची? त्या सांबाराची. ब्राह्मण पाटील सगळेच. आता देव झाला म्हणजे काय प्रश्न आहे? पण कोण्या जातीचा यांना माहित नाही ना. नंतर माहित झाला त्याच्या गावात सांबाराला आणि त्यांनी काळी लावली. अरे याचं देव पण केलं ना. ब्राह्मण फिरले ना. हा म्हणे सांबार यांनी गाव विटाळलं. आता अवघड झालं ना. देवाचा सांबार झाला. आतापर्यंत कोण होता? तेव्हा डोकं नव्हतं का तुम्हाला? तुम्हाला कळालं नाही तेव्हा कोण देव आहे म्हणून? तेव्हा तर लागले भजायला आणि पूजायला आहे ना. आहे का डोकं माणसाला? सांगा बरं. आता माहिती झालं की काय म्हणतो आहे ना. सांबार आहे म्हणे. हा किती अवघड आहे मित्रांनो. मग आतापर्यंत विचार करायचा होता ना. हा कोण आहे काय आधी शुद्ध करायचं होतं, शोधायचं होतं. का कोणाला आलं की लगेच देव म्हणायचं? पण अजून शोधणी करा, शास्त्राचा अभ्यास करा. कोणता देव आहे त्याच्यात पाया पडा. कोणा जय नका पडू आणि नंतर पस्तावा नका करू त्याच्यासारखा. मग ब्राह्मण काय म्हणतात? म्हटले ते काय म्हणताय? अरे 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 काय झालं म्हणे? अरे सगळं गाव विटाळलं आणि सगळे लोक विटाळून टाकले म्हणे. झालं नाही अवघड. आतापर्यंत डोक्यावर घेऊन फिरले, पाय धुतले, चरणोदक घेतलं है ना. लगे उठणं काय काय त्याला पंचनवनन काय लगे देव करून टाकला होता. आणि आता थोडासा माहिती झाला चांभार तर बास पुरायला बसले. आता त्याला भाजा म्हणे. याने आपला गाव विटाळून टाकला म्हणे. काय अज्ञान आहे. डोक्यातला कचरा बाजूला करा. पहिलाच अभ्यास करा आणि मगच सगळ्या गोष्टी करा. मग सगळ्यांनी ऐकलं. सगळे जमा झाले, गर्दी जमा झाली. म्हणे जो आज आतापर्यंत जो होता ना म्हणे देव होऊन राहत होता तो जातीचा चांभार निघाला. सगळे लोक उलटे झाले. सोयीचे होते ना आधी, आता उलटे झाले, तोंड फिरवायला लागले. म्हणजे सांबार होतं मग आपण विटाळून गेलो म्हणे. अवघड झालं की नाही? मग जगळदेव विंचदेव राजा होते. राजा लोकात पण त्यांचं चालायचं. मग त्या राजा लोकांकडे गेले, सांगितलं या चांभाराने काय केलं, आमचा गाव विटाळला. कारण त्यांनाही थोडस असं ठेवलं गेलं. मग असं झालंय म्हणे. यांना प्रायचित काय आहे? पण त्यांच्या जो विद्वान ब्राह्मण होते एकदम शार्प. सगळे वेदाचं, 18 पुराणाचं, 4 वेदाचं, 6 शास्त्र सगळे पक्के असणारे ब्राह्मणाला विचारलं यांनी असं केलं आणि याला आता काय प्रायचित आहे. मग बघितलं ते बाळ बघितलं, पोथी बघितली. सार्थ ब्राह्मण बोलावले आणि विचारलं हा चांभारे जातीनं याने सगळं गाव विचारलेलं आहे. असं यांनी केलं, याला प्रायश्चित काय आहे. मग
आणि मग त्यांनी ते काढलं शास्त्रामध्ये बघितलं, निबंधात असं निघालं, कर्म विपाकी कर्मकांडात असं निघालं, ऐसे करावे काय निघालं, विकल्पित करावे, म्हणजे देहाचा जीवाचा विभाग करावायचा. संत ज्ञानेश्वर माहिती ना तुम्हाला, त्यांच्या वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं, वाळीत टाकलं होतं लोकांनी. अहो कोणाला सोडलं नाही लोकांनी, माहिती ना सगळं, माहिती करून घ्यायचा. लोकांसाठी जगू नका मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, बिलकुल जगायचं नाही लोकांसाठी. आपलं आपण बघायचं, शास्त्र काय बोलतो ते करायचं. लोकांच्या नादी लागण्यात आपलं जगणं होणार नाही, लोकांकडे बघून बघून. संत ज्ञानेश्वरला सुद्धा त्रास दिला, त्यांच्या आईवडिलांना तर देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं, जावं लागलं निघून. काय तर शुद्धीपत्र द्या नाही, आणि शेवटी द्यायला तयार नाही, प्रायश्चित घेतल्या उभी. जेव्हा रेड्याच्या मुखाने वेद बोलवले ना, मग लागले डोक्यावर घेऊन फिरायला, भिंत चालवली, निर्जीव चालवलं. मग 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती, तो सुद्धा वागावाला होता, तोही उतरून आला का नाही. तपश्चर्याला फळ आहे, ज्ञानाला फळ आहे. अरे हा तर पोरगा आहे म्हणे एवढा वेळा, याच्या काय पाया पडायचंय, अरे त्याच्या ज्ञानाच्या पाया पडतात लोक. माणूस का वयाने मोठा असला म्हणून काय त्याच्या पाया पडायचं असतं का, ज्ञान कोणाकडे आहे. सनक सनकादिक आणि सनंदन यांनी भागवत ऐकलं सुखदेवाकडनं, ऐकलं. ते तर बस छोटे होते, सगळे संत त्यांच्या पुढे बसायचे, ते गोड आवाजात मधुर आवाजात सांगायचे. ज्ञानाला किंमत आहे मित्रांनो, तुमच्या वयाला नाही. मग काय म्हटलं, अलोप म्हणजे कल्पित करायला. काय करायचं कल्पित, चुना. चुना इतका गरम होतो मित्रांनो, तो गार होत नाही का गरम झाला की. चुना ना म्हणे इतका लाल बंद करा, आणि एक खाच खांदा म्हणे, खांदे ना खाच, चुना लाल बंद केला, धरलं त्या चांभाराला. जो देव केला होता लोकांनी, लोकच देव करतात, लोकच मारता पुन्हा. असा बाजार या लोकांच्या नका नादी लागू मित्रांनो, ध्यानात ठेवा. सगळं बाजारात जे पाहिजे ते घ्यायचं, लोकांचं ऐकून नाही घ्यायचं. हे घेईन ते घेईन, असं घेईन तसं घेईन, आणि ही साडी नाही म्हणते. लोकांचं ऐकून काम करायचं नाही, आपल्याला जो कलर आवडला तो घ्यायचा आणि निघायचं. त्या लोक भानगडी करत बसायचे, लोकांसाठी जगायचं काय आपल्याला, आपल्याला दम निघत नाही आहे ना. घ्यायच्या नाही बोलवलं का, आम्हाला बोलवलं सप्ताह बांधाय आपलं काय म्हणतात, इतके मला सांगतो कणता आहे एकमेकावर फुगता. मग मग त्या ठिकाणी चुना टाकला, त्या ठिकाणी खड्डा खांदला, त्यामध्ये पुरला. पूर्ण तिथं तसं केलं, आणि वरतून लिपून टाकलं, आणि चुनामध्ये चुरा. बस आता राहणार का जीव, राहणारच नाही ना. आता याला विद्या झालेली होती ना, आता विद्या म्हणल्यावर काय पाहायचं काम आहे, म्हणून विद्यालयाला लोक नाही घाबरायचे. आता तो काळ राहिला नाही, कारण विद्या शिकतातच कोण नाही. नाही तर पिठामध्ये हिंगण बेट, गाईला सगळं दिवे आहे ना, काळे दोरे, गाय दूध काढू देत नसायच्या, माहिती नाही सगळं. पिठ पळायचे, ज्वारी कमी व्हायची, आठवत नाही. आता राहिलं काय कोणाच्या पिठात हिंगण बेट, गोटे काय दोन बाय दोन बोलांडण, ते लय अवघड होतं. लोक तुम्हाला सांगतो दुसऱ्याला नीट जगू देत नाही, उगाच खोड्या करायच्या, उगाच आता आणायच्या एखाद्याला याला कशाला, त्या झाडाला. ते झाड वाढून टाकतो, वाढून जातो. विद्या असली की काही ना काहीतरी करणारच.
म्हणून आता विद्या याला अभ्यास न होईना आणि करणं होईना. विद्याचे काही नियम असतात, हे खायचं नाही ते खायचं नाही, असं जायचं नाही तसं जायचं नाही. याला आता काही लागायला खायला, आणि हे खायला आता का आलं विद्या खरं नाही. मग खांदी खड्डा खांदा त्या ठिकाणी त्याला पुरलं. घातला चुनखड्यात टाकला, बसवलं त्या ठिकाणी, टाकला चुनखडा वरतून, तावून टाकला, लाल बंद टाकला, टाकला सगळ्या लोकांनी टाकला. ज्यांनी पूजा केली ते आले होते. गाव विटाळला म्हणे, आम्हाला विटाळून टाकलं म्हणे. आधी नाही कळालं तुला बाबाचं तीर्थ कसं घ्यावं म्हणून. तेव्हा तर लगेच तीर्थ घ्यायला बसली. आधी विचार करायचा होता ना. हाय का डोक्यात विचार कोणाच्या? पण ज्ञान महत्वाचं आहे. मग टाकून दिलं, झाकून टाकलं, ओळखू येणार नाही कोणाला. मग यात गर्दी बघायला. आता काय झालं, भांडणं झाले की लोक लगेच काय झालं काय झालं, याला काही घेणं आहे का? बसून जाईल शेतात. ते गाडी उभा करत तिथं दमच निघत नाही कोणाचं काही झालं की लगे गर्दी. तसं आलं होय सगळे लोक बघायला. मग आता पलीकडल्या गावात न एक जण तिथं आला. म्हणजे काय झालंय बघ इथं, त्याला दम निघाला. मग एक चांगला विचारलं तरी भाऊ कशाची गर्दी आहे तिथं? अंगा कशाची गर्दी आहे? काय म्हंटल? अरे तुम्हाला माहित नाही का म्हणे कायची गर्दी? काय म्हंटल? नाही म्हणे मला तर माहिती नाही म्हणे कशाची गर्दी आहे. काय म्हंटल? इथं आतापर्यंत देव होऊन बसला होता म्हणे बाबा तो जातीनं सांभार निघला. आतापर्यंत देव झाला होता म्हणे तो, आणि जातीचा चांभार आहे म्हणून लोकांनी धरला आणि चुनखड्यात पुरला म्हणे. तो का पुरला? देव होता मग काय पुरायचा होता, काही चांभार होता म्हणून जातीनं म्हणून पुरला. पाय किती अंधश्रद्धा आहे. मग गाव विटाळला म्हणे आमच्यावाला, आणि त्याच्यामुळे आम्ही याला असं केलं. आणि हे पलीकडल्या गावातून आलो होतो त्या बाजारातून ह्या बाजारात तिकडे बघायला काय चालू आहे. मग भरपूर गर्दी होती. एक जण काय म्हणतो, अरे येड्या हो मी त्या गावातून इथं आलो, त्या गावात बाजारात तो सांबार फिरायला लागलाय म्हणे, आणि तुम्ही याला इथं पुरायला लागले. त्याच्या गळ्यातली माळ पण सुटली नाही म्हणे. पानन गिनन विडान गिडा खाऊन मस्त बाजारात फिरायला लागला, आणि तुम्ही म्हणता आम्ही इथं पुरलाय. हा काय बोलता म्हणे तुम्ही? शक्यच नाही म्हणे. आता पुरला म्हणे आम्ही इथं झोपवला तो. अरे त्याला विद्या होईल उगाच देव होईल का तो? हे तुम्हाला तर कळायला पाहिजे. पण डोक्यात कचराच नो लोकांचं ऐकायचं फक्त बस. त्यांनी टाकून दिली काढी, ऐकलं यांनी त्याचं हे सांबार आहे. अरे सांबार असलं मग झालं काय? काय झालं आता? कसं मग आंतरव्यवहार करायला लागले? आता बरं जमायला लागलं का नाही? अरे माणसं चांगले असले का झाले? काय प्रश्न आहे एवढा लगे? माणसं चांगले पाहिजे मित्रांनो, आणि दिसायला चांगले नाही पाहिजे, संस्कारी पाहिजे. नाही तर नुसते दिसायला चांगले काही येडे म्हणून पेढे खाऊ घालणार आहे. पण दिसायला चांगले नाही नसले तरी चालेल, पण संस्कारी पाहिजे. त्यांनी आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, सासू सासऱ्याला सांभाळलं पाहिजे, देर नणंद भावजय सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. नाही तर आलं कीच नाही हे ऐकून तुम्ही इकडं आपलं लगेच मनगडाला धरायचं. अरे एवढं केलं ना त्यांनी आतापर्यंत, सांभाळा त्यांना काही दिवस. मग
मग त्या ठिकाणी काही लोक इकडे तिकडे बघायला गेले. जा बरं बघा मग तिकडे त्या बाजारामध्ये जाऊन खरंच आहे का तिथं पहा म्हणे जाऊन सगळे जण इकडे होते त्या बाजारात. तुम्हाला मेंढ्या माहिती मेंढ्याची गती तुम्हाला सांगतो सगळी एका मेंढीनं उडी मारली. तुम्ही आता आहे ना घरी गेले एखाद्यावर मेंढ्या आल्या ना तुमच्या दोनच्यात एक तो आकडा टाकायचा झगडा नसतो का तो टाकायचा. मी खरं सांगतो तुम्हाला म्हणजे आता चेक करून घ्यायला पाहिजे सगळ्यांना आणि ओढून घ्यायचं. पुन्हा एक मेंढी गेली का ओढून घ्यायचं म्हणजे काढून घ्यायचा. आता मागच्या मेंढ्यांना कळायला पाहिजे ना मग झगडा नाहीये. एकीनं उडी मारली नाही मारली असाच प्रकार आहे. लोक करतात म्हणून आपण करतो मित्रांनो. लोक करतात ना तर का करतात त्याचं संशोधन करायचं. लोकांच्या माग उड्या मारायच्या नाही. का करतात हे चेक करा आधी पहिले तर मी करण. हे आपण लक्षात ठेवा मित्रांनो. लोकांच्या माग उड्या मारायच्या नाही. चेक करायचं पहिलं. नाही असं का करायचं ना असं का नाही करायचं है ना. त्याचा अभ्यास करा आणि मग करा. मग गेले बघायला सगळे बघितलं गेले हाटवाटात बघायला बाजारात बघायला गेले सगळे जण धावले पळतच गेले. इकडं पुरलाय तिकडं कसा उगलाय. खरंच आहे इथं पुरली होती तिकडं उगलं वाटलं काय झालं काय नाही पुन्हा काही झालंय. पुरलेल्या माणसाला लोक काय म्हणतात भूत होईल लागल आहे ना. तसं तर नाही झालं. तसं काही झालं नाही. तुम्ही काय त्याला पुरता देवाचा विद्या म्हणतोय. तुम्ही काय त्याच्या केसाला धक्का लावता. मग पाहिलं जाऊन अरे बापरे चंदनन गिंदनन हारण पानन बाबा तर मस्त फिरायला लागले बाजारामध्ये. मग आता पुन्हा धरता काय खरे ना. अहो मित्रांनो हे देवाचं आहे सगळं. हे देवाने का सांगितलंय वेळा माहितीये. हे काही नसतं जाती भेद स्पृश्य काय हे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हे सगळं. आणि शेवटी त्यांनी संन्यास घेतला देवाला शरण गेला. मग खेळत होते ते मस्तपैकी तिथं त्या बाजारामध्ये. सगळे लोक आश्चर्य झालं त्याला. अरे आपण इथं अवघडच केलं. आपण तर त्याला चुन्यात पुरलो. आपल्याला काही होईल का. आता लागले घाबरायला. आता कशी भीती वाटते बघा ना तुम्ही. लोकांचं ऐकून नका करत जाऊ मित्रांनो. थोडासा अभ्यास करत जा. एखाद्याने म्हटलं बस लगेच करायचं का नाही. अजून एक दोन बाबाला विचारा. खरंय ना. ते एकाने सांगितलं लाव पाणी लावलं म्हणा मामा म्हणलं. का करायचं का लावायचं याचा कधी प्रश्न पडला तुम्हाला. खरंय ना. प्रश्न केला पाहिजे. त्याची माहिती पूर्ण मागची घेतली पाहिजे आणि मग ते केलं पाहिजे. एकावर तुमची शक्ती नसेल ना तर 2-4 जणांना विचारा. ते आपण करायचं. जर कोणाचं तुम्हाला खरं वाटत नसेल ना लीळा चरित्र आहे शास्त्र आहे त्याच्यात वाचा है ना. गीता काढा ते करा ना है ना. संशोधन करून सगळं करा मित्रांनो. मग देव काय म्हणतात. बाई त्याच्या गळ्यातला हार सुद्धा सुकला नाही. देव सांगत आहे. थोडीशी सुद्धा विखरली नाही माळ त्याची सुकली नाही त्याच्या अंबाराची. आणि मग तो त्या गावाला दुसऱ्या गावाला गेला. आता काय एकच गाव आहे काय लय गाव आहे काय नाही. जग खूप मोठे मी मला कालच सांगितलं आहे ना. एकच गाव आहे काय एरीमध्ये आपलं ट्रॉक करायचं. अरे समुद्र आहे की नाही.
पृथ्वी ऐशनी रवाना असे देवाने सांगितलं. हे पृथ्वी एवढी मोठी आहे, सगळी आपलीच आहे, कुठं जायचं. मग अद्यापी आंबेयाच्या पश्चिमेली डोंगरी, मग अजून सुद्धा तो डोंगरामध्ये विचरत आहे, तो विद्यावंत आहे, तो कोणाच्या हाती लागणार नाही. मग ही कुठं सांगितली कथा? पैठणला सांगितली. कशावरून सांगितले? मग घाट्या हरिभट्टा प्रपंची विस्मृती प्रकरणी सांगितली. घाट्या हरिभट्टाला देवाने प्रपंचाची विस्मृती दिली. प्रपंच माणसाला वापस आणतो मित्रांनो, मोह माणसाला वापस आणतो. जरी आपण गेलो ना देवाकडे, नाही मी आता जातो मार्गातनं, बास मार्गातच राहतो, बळच 8 दिवस काढतोय. 9व्या दिवशी त्याच्या पोटात खाली होतो, 11व्या दिवशी अजून, 15व्या दिवशी तर असं वाटतं बाबाला विचारत बी नाही लागेल, बाबा जाऊ देत की नाही. खरं ना, म्हणजे एखादा हुशार असला तर काय होतं, बाबा उठलोय तू खायले म्हणे, आणि आमच्या इकडं दवाखाना आहे ना म्हणे, लय चांगला आहे. बाबा ओळखून घेतो, दवाखान्यात जायचं, बर जा, इकडं आहे ना, नाही नाही तोच दवाखाना सांग. खरे की नाही? मोह माणसाला खेचून आणतो मित्रांनो, आणि मोह ममता त्याग केल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही मित्रांनो. म्हणून शेवटी तरी आपला मोह ममता जरा कमी करा. मग बेलापूरलाही सांगितली. महादाईसानं विचारलं, हाजी महाराज असं या लोकांनी त्या संताला केलं, देवाच्या भक्ताला विद्यावंताला केलं, तर त्या लोकांना काय झालं? जेणेकरून देवाचा जो भक्त आहे, कसं काय लाईट गेली? येते का? 10 वाजता जाते का? 10 तर नाही वाजल्या. संत मुनी ऋषी जे कोणी आहेत यांची कधी निंदा चुगली नका करत जाऊ मित्रांनो. आणि असं केल्यावर तर काय होईल? ज्यांना तुम्ही धरलं, पुरलं, चुनखड्यात पुरलं, अशा व्यक्तींना काय होईल म्हणून देव सांगतात. काय म्हणतात? काय म्हणतात देव? बाई तया तो निर्वंश होय, त्या लोकांचा निर्वंश होऊन जाणार, त्यांच्या कुळाचा नाश होणार. संतांचा श्राप चांगला नसतो मित्रांनो. तुम्हाला काही द्यायचंय किंवा नाही द्यायचंय तो तुमचा प्रश्न आहे. पण चालता फिरता किंवा उगाच वाट्यावर बसल्यावर संतांची निंदा नका करत जाऊ मित्रांनो, कुळाचा नाश होऊन जातो. काय संतांची निंदा करिता है ना, म्हणजे शिशुपाल देवाची निंदा केली, इतकं माफ केलं. संतांची निंदा करिता तया कुळाक्षय होय त्वरिता, पाठी यमदूत काय करतील, पाठी यमदूत काय करतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. संतांची निंदा नका करत जाऊ. अशा प्रकारे स्वामींचा हा भक्त विद्यावंत, याला त्रास दिला लोकांनी, पुरलं चुनखड्यात. शेवटी काय झालं म्हणून महादाईसानं प्रश्न केला तर देव म्हणतात त्यांचा निर्वंश झाला ज्यांनी केलं. मित्रांनो सावध राहा. नाही झालं आपल्याकडनं तर काही करू नका, झोपून राहा. देवाने सांगितलं अन्य वार्तेपाशी निद्रा चांग.
कोणाच्या आद्यात तोड नका मध्यात तोड नका, जेणेकरून पाप तरी होणार नाही, हे सावध राहा. अशा प्रकारे आजपर्यंत आपल्याकडनं काही घडलं असेल देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ दया करी अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पले ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.